नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऐश्वर्या खूप खुश असते, कारण तिला असं वाटतं की आता आपल्याला शिक्षा झाली नाही. आता मात्र ती खुश होत आता सगळ्या रणदिव्यांना म्हणजे जानकी, ऋषिकेश यांना म्हणत असते की काय झाले, तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा असा रंग का उडाला. तेव्हा सर्वजण रागाने ऐश्वर्याकडे पाहतात, तर ऐश्वर्या लगेच म्हणते की बापरे, म्हणजे मला खाऊ की काय करू असे तुम्हाला होत असेल ना. परंतु या सगळ्यात मात्र माझी काही चूक नाही, कारण आहे तर आता दोष आहे तर ह्या जानकीचा, कारण तिने जर त्या दिवशी मला हिजवलं नसतं तर आज मात्र तुम्हाला हा दिवस पाहावा लागला नसता, हो की नाही जानकी. तेव्हा आता जानकी म्हणते की ऐश्वर्या, हे दिवस सुद्धा जातील, तू काळजी करू नकोस. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अगं जानकी, असे कसे दिवस जातील, अगं ते दिवसांना तर मी जाऊनच देणार नाहीत. अगं मला घरातून बाहेर काढून त्या दिवशी तू खूप मोठी चूक केलीस. त्या दिवशी तर तुम्हाला धक्के मारत घराच्या बाहेर काढलंस, शेवटी तीच गोष्ट तुझ्या अंगाशी आली तर. आणि लवकरच मात्र ह्या केसची सुनावणी होईल, म्हणजे मिळालेले जे काही पुरावे आहे तर त्यानुसार मात्र लवकरच आता हे रणदिवे कुटुंब जेलची हवा खाईल. म्हणून ऐश्वर्या ती जोरजोराने हसत असते आणि तिच्याबरोबर मात्र सयाजीराव सुद्धा खुशून हसत असतो. आता जानकी, ऋषिकेश या सगळ्यांना मात्र ऐश्वर्याचा आणि सयाजीचा खूप राग येतोय. सगळेजण आता ते दोघे मोठ्याने हसत असतात, तर अवंतिका आणि सौमित्र यांना सुद्धा खूप राग येतो. तेव्हा आता जानकी हसून आता ऐश्वर्याला म्हणते की अगं तू किती काही कर, परंतु शेवटी जिंकणार मात्र ते सत्यच. अगं अशी न्यायालयात उभी राहून तू न्याय देऊ नकोस ऐश्वर्या, कारण माझ्या कुटुंबाला वाचवायला मी खमकी आहे हे लक्षात घे. अगं तुझा खोटारडेपणा बाहेर काढण्यासाठी मी तुरुंग काय, अगं सुरुंग लावायला सुद्धा मागे पाहणार नाही. शेवटी विजय मात्र सत्याचाच होणार आणि तुरुंगाची हवा कोण खाणार, सगळं काही येणारी वेळच ठरवलं ऐश्वर्या. आता जानकी मात्र अगदी रणरागिणी बनून ऐश्वर्याकडे पाहत असते आणि आता सगळे रागाने तेथून ऐश्वर्याकडे बघत निघून जातात. त्यानंतर आता इकडे मास्कमॅन हा लताबाईला म्हणत असतो की लताबाई, मी अगदी जीवावर उदार होऊन तुम्हाला एक संधी देतो, त्यामुळे चला तर तुम्ही तुमच्या मुलीशी जे काही बोलायचं असेल तर ते बोलू शकता. तुमचा निरोप मी तिला देईल आणि तुमचं काय आहे ते अगदी तुम्ही तिला सांगा. तेव्हा आता लताबाई आणि माया एकमेकांकडे पाहतात. लताबाई आता मास्कमॅनला म्हणते की आता हे नवीन काय आहे आणि काय नेमकं तुला काय हवं आहे ते. तेव्हा मात्र मास्कमॅन म्हणत असतो की तुम्ही निरोप द्या आणि संधीचा भरघोस फायदा घ्या आणि चला लगेच तोरा करा. 1 2 3 म्हणून आता आकडे मोजत तो लगेच आता रेकॉर्डिंग आहे तर ते करायला घेतो. तेव्हा मात्र आता तो व्हिडिओ सुद्धा तो काढत असतो. तेव्हा आता लताबाई म्हणते की जानकी बाळा, अगं तुला माझी काळजी लागून राहिलेली आहे ना, आणि माझी तू अजिबात काळजी करू नकोस बाळा, मी एकदम ठीक आहे. त्यानंतर आता इकडे मात्र घरी सगळेजण आल्यानंतर आता नाना हे सगळेजण एकत्र येतात आणि नाना आणि सुमित्रा यांना जो झालेला कोर्टामध्ये प्रकार आहे तर तो सांगितला जातो. सर्वांच्या चेहऱ्यावर आणि सर्वांना एक प्रकारचं ह्या ऐश्वर्या सुटल्याचं टेन्शन असते. आजी मात्र आता तोऱ्यात सगळ्यांकडे पाहत असते. तर आता नाना म्हणतात की म्हणजे तिने असे अगदी शक्कल लढवली आणि अगदी केस फिरवली. तर सौमित्र म्हणतो की हो तसेच तिने केले, कारण आज निकाल आपल्या बाजूने लागेल असे वाटले होते, परंतु त्या व्हिडिओमुळे एका क्षणात सर्व काही बदलले. तेव्हा आता सारंग म्हणतो की मला एक गोष्ट हेच कळत नाही की तो व्हिडिओ रेकॉर्ड कोणी केला असेल. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की दुसरं कोण असणार आहे, त्या ऐश्वर्याच्या मैत्रिणी होत्या ना, तर त्यांनीच केलं असेल हे सर्व. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की नाही, मला नाही वाटत की हे सर्व ऐश्वर्याच्या मैत्रिणींनी केलं असेल म्हणून, कारण हे जेव्हा घडलं तर तेव्हा त्या ठिकाणी त्या नव्हत्या, कारण त्या अगोदरच अवंतिकाने त्यांना हकलून दिलेलं होतं. हे जे काही कोणी केले तर ते बाहेरचेच काम आहे, तर हे कोणीतरी अगदी खिडकी बाहेर येऊन शूट केलेलं असावं आणि तो शूट करणारा मात्र मास्कमॅन असू शकतो. तेव्हा मात्र नाना विचारतात की अरे तो मास्कमॅन आहे तरी कोण, तर ऋषिकेश म्हणतो तो मास्कमॅन आहे आणि तो ऐश्वर्याला गुपचूप मदत करतोय. आणि हे बघा नाना, जेव्हा त्या ऐश्वर्याने माझ्याबरोबर लग्नाचा घाट घातला होता तेव्हा तो माणूस मात्र इकडे आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचला होता. तेव्हा मात्र आता लगेच सारंग सुद्धा म्हणतो की हो बरोबर आहे, आणि मी सुद्धा त्या मास्कमॅनला इकडे पाहिलं होतं आपल्या घराच्या बाहेर, कारण तो तेव्हा घरावर पाळत ठेवत होता. मला तर असं वाटतं की हा सुद्धा ऐश्वर्यासारखाच आपलं घर बर्बाद करण्याच्या मागे लागलेला आहे. तर तेव्हा मात्र आता नाना म्हणतात की आपण त्याचं काय बिघडवलेलं आहे, तर अवंतिका आणि सौमित्र आता तेथेच असतात. अवंतिका म्हणते की आपण सुद्धा त्या ऐश्वर्याचं काय बिघडवलं होतं, तरी सुद्धा ती आपल्या वाईटावरच टपलेली आहे ना. जोपर्यंत आपल्याला त्या मास्कमॅनचा खरा चेहरा कळणार नाही तोपर्यंत ते आपल्याला त्रास का देतो हे सुद्धा नाही कळणार. त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की हो खरं आहे एकदम. त्यानंतर आता इकडे
मास्कमॅन आता लताबाईकडून रेकॉर्डिंग करून घेत असतो. म्हणजे नक्की तुला तुझ्या लेकीपर्यंत काय सांगायचं आहे त्याचा चान्स तो देतो. आणि आता बास झालं. आईचं प्रेम जरा जास्त ओसंडून व्हायला लागले तर मात्र अवघड होईल आणि तुझी लेक मात्र आणखीन इमोशनल होईल. तेव्हा आता लताबाई म्हणते की अरे तू या व्हिडिओचं काय करणार आहे बरं, अरे सांग ना तू काय करणार आहे ह्या व्हिडिओचं. तेव्हा आता मास्कमॅन अगदी जोरजोराने हसतो. तेव्हा मात्र आता मास्कमॅन हसतच बाहेर निघून जातो. तेव्हा लताबाई आता खूप ओरडत असते की का हा आपल्या मागे लागला असेल. त्यानंतर आता इकडे नाना तर हे सर्व ऐकल्यानंतर म्हणतात की म्हणजे हे सगळं असं झालेलं आहे तर. तेव्हा आता नानांना सुद्धा खूप टेन्शन येते. जानकी म्हणते नाना मला असं वाटतं की आपण आता यातून नक्की बाहेर पडू, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो नाना, जोपर्यंत आपण एक कुटुंब बनून एकत्र असू तोपर्यंत कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो. त्यानंतर आता सौमित्र म्हणतो की आज कोर्टामध्ये जे काही घडले ना त्यामुळे खरंच आपण इतक्या लवकर असं ह्या संकटावर मात नाही करू शकत, तितकं सोपं नाही ते. त्या ऐश्वर्याने मात्र आपल्यावर तिने तिचा छळ केल्याची केस टाकलेली आहे. तर चुकून जरी निकाल तिच्या बाजूने लागला तर आपल्या सगळ्यांना जेलमध्ये जावं लागेल. तर आजी लगेच म्हणते की चला तर, म्हणजे आता पूर्ण रणदिवेला सुरुंग लागला असं म्हणायचं. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की आजी अगं तू काय बोलतेस. तर आता आजी म्हणते की तरी मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या ऐश्वर्याच्या नादाला लागू नका म्हणून, कारण ती ऐश्वर्या गप्प बसणारी नाही. मग आता तुम्ही काय करता. तेव्हा आता सारंगला आजीचा खूप राग येतो. तो आजीवर अगदी रागवतो. मोठ्या आवाजात म्हणतो की आजी कायम तुला त्या ऐश्वर्याचं काय देणं असतं, कायम तू तिच्याच बाजूने बोलत असते. तेव्हा आजी म्हणते की हे बघ सारंग, मी तिच्या बाजूने नाही बोलत, मी सत्याच्या बाजूने बोलते आणि खऱ्याच्या बाजूने. तुम्ही लोक तर म्हणत होतात की जानकी ऐश्वर्यापेक्षा उजवी आहे तर, परंतु आता मात्र कोण कुणाला वरचढ ठरलं कळाले ना तुम्हाला. तेव्हा सुमित्रा आता आजीवर ओरडते की आई अगं जरा तू शांत बस. तर आजी ऐकायला तयारच नसते. आजी म्हणते की हे बघ सुमित्रे, मी शांत नाही बसणार. मी आपल्या कुटुंबाच्या काळजीपोटी आणि या घराच्या काळजीपोटी बोलते, हे लक्षात घे. आणि काय ग जानकी, अगं तू तर स्वतः खड्ड्यात पडली, परंतु आम्हाला सुद्धा तुझ्या सोबत घेऊन पडलीस ना खड्ड्यामध्ये. आता मात्र उद्या सगळ्यांच्या हातामध्ये जर बेड्या पडल्या तर मात्र सोडवायला कोण येणार आहे बरं. तेव्हा आता सारंग आणि सौमित्र दोघेही आजीवर चिडतात. सौमित्र म्हणतो की हे बघ आजी, त्याची काळजी तू करू नकोस, आम्ही अजून जिवंत आहोत आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी जानकी बहिणीला आणि माझ्या या रणदेव्यांच्या कुटुंबाला काही एक आता होऊन देणार नाही, हे लक्षात घे. त्यामुळे आजी मी तुला एक काम कर असं म्हणतो, कारण जानकी बहिणीचा जो कायम तू अपमान करत असते ना तो अपमान करणं बंद कर. आणि ती घाणेरडी ऐश्वर्या आहे ना, त्या ऐश्वर्याचं नाव सुद्धा या घरामध्ये घेऊ नकोस प्लीज. तेव्हा आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी बोलून द्या ना. अहो आजी जे काही बोलत आहेत त्यात तथ्य तर आहेतच ना. तेव्हा आता नाना म्हणतात की जानकी, ऋषिकेश सुद्धा म्हणतो की जानकी तू काय बोलतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की हो माझीच चूक झाली, कारण मीच हा प्लॅन करण्यासाठी अगदी तुम्हाला सांगितले होते. माझ्यामुळे तुम्ही सगळेजण अडकलात आणि हे बघा मला कोर्टातून सोडवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी किती आपल्या जीवाचा आटापिटा केलास, पण मी काय केलंस, माझ्यामुळे तुम्ही अगदी दुःखाच्या दरीत कोसळलास आणि मी तुम्हाला त्या दुःखाच्या दरीत ढकलले. त्यामुळे खरंच मला माफ करा म्हणून जानकी आता अगदी रडतच सर्वांची माफी मागत असते हात जोडत. तेव्हा लगेच अवंतिका म्हणते की वहिनी अहो तुम्ही हे सर्व काय बोलतात. ह्या आजीचं ऐकून तुम्ही स्वतःवर हे सर्व घेऊ नका हो. अहो यात तुमची काही चूक नाही. त्या ऐश्वर्याला धडा शिकवायचा म्हणून आपण सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला होता. तर तेव्हा आजी लगेच परत मध्ये म्हणते की हो, आणि शेवटी धडा कोणी कोणाला शिकवला, ऐश्वर्यानेच ना. आता सर्वांना आणखीन या आजीचा राग येत असतो, कारण ती सारखं अगदी त्या ऐश्वर्याचंच नाव या घरात घेत असते. त्यानंतर आता इकडे सयाजी खूप अगदी मोठमोठ्याने हसत असतो. तर ऐश्वर्या सुद्धा हसत असते आणि म्हणते की डॅडा अहो शिकवला त्यांना, आयुष्यभराचा धडा आपण शिकवलाच, परंतु त्यांना मला जन्माची अद्दल घडवायची आहे, कारण त्या रणदेव्यांना मला जेलमध्ये खडी फोडायला पाठवायचं आहे. तर सयाजी म्हणतो की करशील अगं पोरी, ते सुद्धा तू करशील, परंतु कमालच झाली असं म्हणायचं, कारण सगळी केस आपल्या बाजूने पलटी झाली. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो तुम्ही जानकीचा चेहरा तर बघितला ना कसा पडला होता. त्या रणदेव्यावर अगदी आभाळ कोसळल्यासारखी त्यांची अवस्था झाली होती. त्यावर आता सयाजी म्हणतो की परंतु तो आभाळ अगदी कोसळणारा माणूस कोण होता, तो मास्कमॅन. मग यालाच म्हणतात शेराला 1.25 शेर. परंतु हे फक्त मास्कमॅन नक्की कोण आहे ते मला माहिती नाही. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की डॅडा अहो मी म्हटलं ना तुम्हाला तर की तो आपली मदत करतोय. सयाजी म्हणतो की अगं पण तो आपली कशासाठी मदत करतोय. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अहो डॅडा तुम्ही कशाला आता इतकं टेन्शन घेतात, हळूहळू आपल्याला ते सुद्धा कळेल की नक्की कोण आहे या सर्व मागे. तेव्हा आता सयाजी म्हणतो की अगं हळूहळू नाही तर वेळेतच आपल्याला हे सर्व कळायला हवे. अगं हे बघ पोरी, त्या मास्कमॅनच्या मुखट्या
मागचा जो चेहरा आहे तो आपल्याला माहिती नाही आणि त्याचा हेतू काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नाही, त्यामुळे उद्या तो आपल्याला त्यात अडकू शकतो, म्हणजे तुला सुद्धा. तेव्हा ऐश्वर्या विचारते की डॅड तुम्हाला असं का वाटतं? तर सायजी म्हणतो की अगं पोरी हे बघ, ज्या मास्कमॅनचा तुझ्याशी आणि रणदिव्यांशी काही अगदी संबंध नसतात मग तो का आपल्या म्हणजे तुझी मदत करतो? नक्की त्याचा या सर्व मागे काहीतरी अगदी हेतू असेल. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हो डॅडा तुम्ही एकदम बरोबर बोलतात आणि आपण हे सर्व करूयात, पण त्या रणदिव्यांना मात्र भुईसपाट केल्यानंतरच. आणि हे बघा डॅडा, त्या रणदिव्यावर मी कसा आता दावा करते, त्यांनी जे काही आता मी मागेल तो पैसा अगदी टाकायला पाहिजे. त्या लोकांना कर्जबाजारी केल्याशिवाय मी काही अगदी शांत बसणार नाही. आयुष्यभर ते कर्जच फेडत राहतील. आणि हे बघ जानकी, अगं तू मला घराच्या बाहेर काढलंस ना, मग आता मात्र बघ काय होते. तुझ्या कर्माची ही फळं तुलाच नाही तर अख्ख्या रणदिवे कुटुंबाला मी भोगायला लावते की नाही हे बघतच राहा. त्यानंतर आता सुमित्रा एकटीच बसलेली असते. आजी मात्र तेथे येते आणि म्हणते की काय ग सुमित्रा, अगं खूप शांत बसलीस. जानकीचे गोडवे तर अगदी मनातल्या मनात गात असतील, त्यामुळे आता लगेच जेलमध्ये जाण्याची तयारी करा. आता पोलीस घरी आल्याचे आता समजते आणि आता सगळे पोलीस हवालदारांना सांगतात की सगळ्याच्या सगळ्या रणदिव्यांना बेड्या ठोका म्हणून. दादाला, जानकी ताई या सगळ्यांना बेड्या ठोका आणि सगळ्यांना घेऊन चला. तेव्हा आता सगळ्यांना अगदी पोलीस ओढून घेऊन जात असतात. तेव्हा मात्र सुमित्राचं हे स्वप्न असतं, तिला डोळ्यासमोर हे सर्व दिसते. आता ती आजीवरच चिडते. आजीला म्हणते की आजी, अगं आई, काय तुझा हा जानकीबद्दल जो काही मनातला कडवेपणा आहे तर तो कधी जाणार आहे ते मला सांग अगोदर. तेव्हा आता आजी जोरात ओरडते की कधीही नाही जाणार. आणि हे पग जानकीबद्दल असणारा कडवटपणा कधीही नाही जाणार. मी तुमच्या सगळ्यांचा विचार करते आणि शेवटी मीच वाईट ठरते ना, त्यामुळे मी तुला काय म्हणते सुमित्रा, अगं यामधून फक्त आणि फक्त तुला ऐश्वर्याच वाचू शकेल. अगं एकदा तू तिच्याशी बोल, तिच्यासमोर हात जोड, अगं तू तिची माफी माग आणि सगळं काही तू ऋषिकेश आणि जानकी यांच्यावर ढकलून दे आणि आपल्या अंगावर तू काही घेऊ नकोस. तेव्हा आता सुमित्राला राग येतो. सुमित्रा आता आईवर ओरडते की आई, अगं तू हे सर्व काय बोलतेस? ऋषिकेश माझा मुलगा आहे, मग त्याला मी यात अडकवू का? तेव्हा आता आजी म्हणते की अगं तू ज्याला जन्म दिला, अगं त्या मुलांचा विचार कर, त्या सावत्र मुलाचा कशाला इतका विचार करते? जेव्हा आता आजीवर चिडते तर आता मात्र आजी म्हणते की माझ्यावर तू चिडू नकोस आणि एक गोष्ट मी तुला सांगून ठेवते की ऐश्वर्या मात्र धडधडीत पुरावा आहे, ती नक्की तुमच्यावर खटला भरणार म्हणजे भरणारच आणि सगळेजण तुम्ही यात फसला तर मग सुमित्रा तू काय करशील? त्यामुळे माझं तू ऐक, तू तिच्याशी बोल, माझी पूर्ण खात्री आहे ती तुझं नक्की ऐकेल. आणि हे बघ सुमित्रा, अगं तुझं माझं आयुष्य आता संपलेलं आहे, त्यामुळे आता इथून पुढे मात्र दुसऱ्यांकरता जगायचं आहे हे लक्षात ठेव. बघ उद्या जर तुला चांगला दिवस बघायचा असेल ना तर आत्ताच मात्र चांगला विचार कर तू. मी फक्त तुला सांगण्याचं काम केलेलं आहे, आता तूच ठरव की तुला काय करायचं आहे ते. आता हे आजीचं बोलणं ऐकून मात्र सुमित्राला आणखीन टेन्शन येते, ती विचारात पडते. त्यानंतर आता इकडे जानकी एकटी रूम मध्ये विचार करत बसलेली असते आणि तेवढ्यात तेथे ऋषिकेश येतो. ऋषिकेश म्हणतो की काय जानकी, अगं कसला इतका विचार करतेस? जानकी म्हणते की ऋषिकेश अहो हे सर्व काय घडत आहे? तर मला तर हेच कळत नाही की नक्की मी काय करू ते. आता कोर्टामध्ये जाईपर्यंत असे वाटत होते की केसचा निकाल आपल्या बाजूने लागेल म्हणून. त्या ऐश्वर्याकडून जेव्हा मी पुरावे मिळाले होते तेव्हाच मला वाटलं होतं की अर्धी लढाई आपण येथे जिंकलो म्हणून, परंतु बघा ना, अहो हे जे काही घडले तर ते भलतेच घडले आपल्या मनाविरुद्ध. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, तू इतकं टेन्शन घेऊ नकोस आणि असा काही विचार करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल. तेव्हा आता जानकी म्हणते की कसं ऋषिकेश, कसं सगळं चांगलं होईल? अहो आपण तर नेहमी म्हणत असतो की विजय हा सत्याचाच होतो, परंतु येथे मात्र सत्याचा पराजय होताना आपल्याला दिसतोय. आपल्या डोळ्यासमोर सत्य हे हरताना दिसतंय. हे खोटं आहे तर ते इतक्या म्हणजे ठसठसीतपणे अगदी ठसवलं जातंय आणि आता प्रत्येक ठिकाणी कोर्टात सुद्धा आता जे खोटं आहे तर ते खरं म्हणून वावरतंय. त्यामुळे असं व्हायला नकोय ऋषिकेश, आणि हे बघा खरं हरायला नकोय, सत्याचाच विजय व्हायला पाहिजे. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की नाही हरणार जानकी, सत्य हे कधीही हरणार नाही जानकी, कारण सत्याला तलवारीसारखी धार असते. आणि हे बघ, हे ऐश्वर्यासारखी जे काही लोक असतात ना, ती धार मात्र अगदी थोडी बोथड करायला जातात, परंतु जानकी तू माझ्यावर विश्वास ठेव, त्यांना यात यश नाही मिळणार. तेव्हा जानकी म्हणते की त्यांना जरी यश मिळाले नाही तरी सुद्धा त्या ऐश्वर्याला यश हे ओरबडून घेण्याची सवय आहे, तर त्यासाठी मात्र आपल्याकडे एकच पर्याय आहे की त्या मास्कमॅनच्या तावडीतून आपल्या आईला सोडवायचं. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो बरोबर आहे. तर जानकी म्हणते की आपल्याला निदान हे तरी माहिती आहे आई जिवंत आहे म्हणून, ऐश्वर्याच्या नाही तर मास्कमॅनच्या ताब्यामध्ये आहे. काही झाले तरी आईला आपल्याला सुखरूप सोडावं लागेल, परंतु हा मास्क
मास्कमॅन नक्की कोण आहे हे लवकरात लवकर आपल्याला शोधावंच लागेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो, आपण नक्की शोधून काढूयात, त्याचाही पत्ता आपल्याला लवकरच लागेल. आणि हे बघ, आता मी सौमित्र बरोबर पोलीस स्टेशनला जाऊन येतो. मी पोलिसांकडून काही मदत मिळते की नाही हे बघतो, पण तोपर्यंत तू अगदी मानू नकोस आणि ही आशा सोडू नकोस. त्यानंतर आता इकडे सुमित्रा विचार करत असते, कारण आता ह्या आजीने तिचे जे काही कान भरलेले असतात की सुमित्रा तू जा, एकदा ऐश्वर्याची माफी माग आणि तिला सर्व काही सांग. तेव्हा आता सुमित्रा तोच विचार करत असते की आई म्हणते तसा विचार जर मी केला, ऐश्वर्याकडे जर गेले आणि तिची माफी मागितली आणि तिला सर्व काही मागे घेण्यासाठी सांगितले तर माफ करेल ती जर म्हणाली तर मी तिची माफी सुद्धा मागायला तयार आहे. पण या सगळ्यामध्ये मी माझ्या ऋषिकेशला आणि जानकीला अजिबात अडकवणार नाही. एकदा मी प्रयत्न करून बघतेच. म्हणून आता सुमित्रा लगेच ऐश्वर्याला फोन करते. त्यानंतर ऐश्वर्या इकडे कॉफी पित असते आणि मोबाईल मध्ये काहीतरी पाहत असते. तेवढ्यात सुमित्राचा कॉल येतो. ऐश्वर्या लगेच कॉल उचलून हॅलो म्हणते. सुमित्रा तिकडून म्हणते की हॅलो ऐश्वर्या. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. तर ऐश्वर्या विचारते की काय बोलायचं आहे. सुमित्रा म्हणते की ऐश्वर्या हे सर्व तुझं काय सुरू आहे. अगं हे जे काही तुझं सुरू आहे ते सगळं काही थांबव ताबडतोब. आम्ही तुझं काय बिघडवलेलं आहे. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच म्हणते की अच्छा काय बिघडवलं, म्हणजे तुमच्या पापाचे जे घडे आहेत तर ते गिरून दाखवू का मी. तुमचा हुशार मुलगा आहे तर तो लग्नातून पळून गेला, म्हणून मला तुमच्या मूर्ख मुलाबरोबर संसार करावा लागला. आणि तुमची ती लाडकी जानकी जेव्हापासून मी त्या घरात आले तर तिने काही माझा कमी छळ केलेला नाही. आणि तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर कसे वागलात. तुम्ही सुद्धा काही अगदी मला त्रासच दिलेला आहे आणि सगळ्यांसमोर माझा अपमानच केलेला आहे. अगदी सगळ्यांनी मिळून मला मारत त्या घरातून बाहेर काढलेलं आहे. तुम्ही जे सगळे लोक आहेत तर माझ्याशी इतकं वाईट वागलात. मग मी तुमच्याकडून आता म्हणजे त्रास मी तुमचा सहन केला आणि तुम्हाला काय वाटतं की मी आता सगळं काही माफ करावं. त्यावर आता सुमित्रा जीव तोडून म्हणते की ऐश्वर्या अगं ते सर्व विसरून जा. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अहो कसं विसरणार मी हे सर्व. बरं ठीक आहे, हे सगळं मी करायला तयार आहे, माफ सुद्धा करायला तयार आहे, पण त्यासाठी तुम्हाला मला अगोदर सॉरी म्हणावं लागेल. तेव्हा सुमित्रा असं म्हटल्यानंतर आता तिला धक्काच बसतो आणि शांत होते. तर ऐश्वर्या विचारते की काय झाले, वाचा बसली का तुमची. अहो सॉरी म्हणा. तर सुमित्रा बिचारी आता सॉरी सुद्धा म्हणते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की असं नाही, आता मी जसं सांगेल तसं म्हणायचं की म्हणा ऐश्वर्या मी हारले, मी चुकले, मी तुझ्यासमोर हात जोडते, मला माफ कर प्लीज म्हणे. तेव्हा आता सुमित्राच्या डोळ्यातून पाणी येत असतं. तेव्हा सुमित्रा रडतच म्हणते की सॉरी ऐश्वर्या मी हारले, मला माफ कर, मी तुझ्यासमोर हात जोडते ऐश्वर्या. अगं माझ्या मुलांना तू माफ कर आणि माझ्या कुटुंबावरचं हे संकट दूर कर. तर ऐश्वर्या लगेच म्हणते की व्हेरी गुड आणि आता मी जे सांगेल ते म्हणायचं की काही म्हटल्यात ना त्याबद्दल व्हेरी गुड आणि आता म्हणायचं की ऐश्वर्या तूच मोठी आहे. तर सुमित्रा रडतच म्हणते की हो ग बाई ऐश्वर्या तूच मोठी आहेस, तूच मोठी आहे आणि हे बघ ऐश्वर्या तुला हवं तसं मी आता बोलले, त्यामुळे आता मात्र तू माफ कर आणि हे जे काही तू चालवलेलं आहे ते सगळं मागे घे आणि ही केस मागे घे, मी तुझ्या पुढे हात जोडते, विनवणी करते. तेव्हा मात्र आता ऐश्वर्या तोऱ्यातच रागात म्हणते की ए म्हातारे गप, मी तुझ्यासारखी बावट नाही ही केस मागे घेण्यासाठी आणि इतका मोठा खेळ मी सहजासहजी मोडायला मांडलेला नाही. तुमचा खेळ मात्र मी कायमचं संपवण्यासाठी हे सर्व केलेले आहे. तर आणि एकदा की तुमचा हा खेळ संपला तर पुढचे खेळ सुद्धा आपोआपच संपतील. त्यामुळे आता मात्र मी तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवायचं. सुमित्राच्या जीवाला आणखीन मोठा घोर लागलेला असतो. तिला खूप टेन्शन येते. आता ऐश्वर्याला ती इतकी माफी मागितली तरी सुद्धा ही घाणेरडी नालायक ऐश्वर्या अगदी वाटेल तसं सुमित्राला बोलत असते आणि रणदिव्यांच्या विरुद्ध आता ही काही कारस्थान आणखीनच करत असते. एकदा की तुम्ही संपलात की हा खेळ सुद्धा आपोआप संपेल, त्यामुळे डोंट वरी, केस काही मी मागे घेणार नाही असे बोलून मात्र आता ऐश्वर्या फोन कट करते. तर सुमित्राला आणखीन टेन्शन येते. त्यानंतर आता जानकी इकडे एकटीच आपल्या रूम मध्ये बसलेली असते. तिला खूप आता टेन्शन मध्येच आता ती दिसत असते आणि तेवढ्यात मात्र आता तिच्या मोबाईलवर तो मास्कमॅनने पाठवलेला व्हिडिओचा मेसेज येतो. जानकी आता मेसेज वाजलेला पाहून लगेच आपला मोबाईल पाहते आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर जानकी लगेच अगदी धक्क्याने उभी राहते आणि तो व्हिडिओ ती ऑन करून आता त्यामध्ये लताबाई म्हणत असते की जानकी अगं जानकी तुला माझी काळजी लागून असेल. तर लताबाई म्हणते की माझी अजिबात काळजी करू नको. आता जानकीला मात्र आईला बघून खूप असा आनंद होतो. लताबाई रडतच म्हणलेली असते की अगं माझं काय होत असेल याचा विचार करून तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस आणि मी खरंच सुखरूप आहे आणि मी तुला एकच सांगते की मला शोधण्याचा प्रयत्न तू सोडून दे. अगं जानकी मला काही झाले तरी चालेल, परंतु तुला काही होता कामा नये. हा माणूस चांगला नाही, तू त्याच्या कोणत्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस. त्यानंतर मात्र आता मास्कमॅन बोलतो की जानकी तुझी आई माझ्या ताब्यात आहे तर आणि जर मात्र तुला हिला अगदी सुखरूप वाचवायचं असेल तर मात्र कुणालाही न सांगता तू देवळाच्या पाठीमागे मला भेटायला ये. तू एकटीच ये आणि
कुणाला जरी घेऊन तू आलीस तर मात्र देवाच्या दारातच मी तुला अगदी कायमची या देवाच्या दारात पाठवेल। तेव्हा आता जानकीने हे सर्व व्हिडिओ ऐकल्यानंतर मात्र जानकीला खूप मोठा धक्का बसतो। ती अगदी स्तब्ध होते आणि तिच्या हातातील मोबाईल तेथेच अगदी खाली गळून पडतो। तेव्हा मात्र आता जानकीला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते। एकतर मास्कमॅनने तिला ब्लॅकमेल केलेलं असतं की कुणालाही काही सांगायचं नाही, एकटीच भेटायला यायचं, आईचा जीव तर तुला वाचवायचा असेल तर। तेव्हा आता जानकी टेन्शनमध्ये येते आणि मित्रांनो शेवटी हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता सौमित्र हा पोलीस स्टेशनमध्ये ऋषिकेश सोबत आलेला असतो। सौमित्र आता इन्स्पेक्टर साहेबांना सांगतो की एकीकडे मात्र त्या ऐश्वर्याने आम्हाला वेठीस धरलेला आहे आणि दुसरीकडे मात्र तो मास्कमॅन त्रास देतो। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की म्हणूनच इन्स्पेक्टर साहेब आम्ही मदतीच्या आशेने तुमच्याकडे आलो आहोत। सारंग, ऋषिकेश आणि सौमित्र हे तिघे आलेले असतात। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, कितीही तुमची इच्छा असेल आणि माझी असेल तरी सुद्धा मी कोणतीही तुमची मदत नाही करू शकत। त्यानंतर मात्र जानकी त्या मास्कमॅनला भेटायला अगदी देवळात आलेली असते आणि तेथे ती त्याला भेटते आणि म्हणते की तू माझ्या आईला मोकळं करणार इतक्या सहज? नक्कीच यामागे तुझा काहीतरी डाव असणार आहे। तेव्हा आता जानकी विचारते की बोल, तुला माझ्या आईची सुटका करण्याच्या बदल्यात काय हवं आहे ते? तेव्हा मात्र आता तो माणूस म्हणतो की तुझ्या घरचे जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स आहेत ना ते ऐकून आता जानकीला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा आता तो माणूस म्हणत असतो की बोल, तुला हे मान्य आहे का? तेव्हा मात्र जानकी त्याच्याकडे पाहतच असते। तर आता मित्रांनो शेवटी काय होईल? जानकी ते प्रॉपर्टीचे पेपर्स आहे तर ते आता ह्या मास्कमॅनला देईल का? आणि ह्या मास्कमॅनचा जो चेहरा आहे तर तो नक्की कुणाचा चेहरा असेल बघणं आता खूप असं रंजक ठरणार आहे। तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।